काय राव बाळासाहेबराव, लग्नात राव अवघड झालंय राव आपल्या. लय अवघड झाले लय. राव 35 वर्षाचं घोडं झालो आपण, तरी आपलं लगीन नाही. आयुष्याची 35 उलटली राहिली 10 वर्ष. तर कधी आपले लग्न आता होणार? जगायचं का मरायचं ही परिस्थिती निर्माण झाली. आता करायचं काय? अहो शेजारच्याची पोरं आपल्याला आजोबा आजोबा म्हणायला लागले तर. बरोबर आहे का? आपल्याकडे एवढं सोनं आहे, नाणं आहे, गाड्या आहे, त्या प्रॉपर्टी आहे, धन दौलत आहे, बँक बॅलन्स आहे, तरी पण आपल्याला का लग्न होईना? तिला का भविष्य बघणार, नशीब पलटणार, त्याचं नव्हतं करणार आणि तुमच्या मागची 7.5 घालवणार, ग्रह तारे हलवणार. ओम भवती भिक्षाम देही. हरि ओम. भविष्य बघणार, नशीब पलटणार, त्याचं नव्हतं करणार, तुमच्या मागची 7.5 घालवणार आणि इडापिडा घालवणार. माई घरात कोण हाई? आयुष्यमान भावा. किती वेळा बा? 8वीला. आतापासूनच लग्नाची तयारी कर, तेव्हा 25 वर्षी लग्न होईल. आमच्याकडे 25-40 वर्षापर्यंत. नवय बोल की. तुम्ही काय ऐकलं का गावात काय चाललंय? काय रे सका नाही काय ऐकलं? अरे गावात तो चमडी बाबा कोणतरी आलाय आणि तो लागा लय अंतरी आहे वाटतं. त्या चमडी बाबाचा आपल्याला काय उपयोग तवा? आला का असा कसा उपयोग आहे? आत्ताच गोष्ट बोललास तू. लका आपली लग्न लगा 35 वर्षाचं घोडं झालो आपण, आपली लग्न नाही ती आणि आपल्या मित्राची पोरला काही इथून बसतील लगा शाळेला निघालाय गडीला काही. ते पण आहे. मग ते अंतराने आपल्या लग्नाला मदत करेल का? अहो तो लका असला बाबा आहे का नाही? ते कुठं बी बसतोय, कुठनं बी गायब होती, कुठनं बी निघतोय, बिळात बसतोय, ह्याच्यात बसतोय, त्यात बसतोय, कशात बी गायब बसतोय. तो लय जोरात आहे बाबा. म्हणजे तो एक प्रकारचा जादूगारच आहे. जादूगारात आहे तो एक प्रकारचा. मग त्याला भेटलं तर आपल्या लग्नाचं 100% तो पुरी मागणार आपल्यासाठी. नाही काय करूया माहितीये का? त्याला शोधून काढू. त्याला शोधून काढू. पण असेल कुठं ते आता? आयला ते काय मला माहित नाही. तो कुठे बी असू शकतो, कुठं पण. कुठं पण. बॅगेतच आहे का? हे थांब, अरे ते बाबा बघू अरे लग्नाचं राहिले. काय नाही, इथं अरे राहिलं. जा तू शाळेला जा. जा तू शाळेला. सांगितलं देणार ठेवलं का? हा. लगीन लवकर कर. पोरगी पाठवायची. भविष्य बघणार, नशीब पलटणार. ठस ठस. अरे बालका काय करतोयस? अरे घ्या रे जरा. अरे तो रडायला लागलेला आहे. अरे द्या त्याचे त्याला. आयुष्यमान भव. हरि ओम. भविष्य बघणार, नशीब पलटणार, त्याचं नव्हतं करणार. अरे ओम ओम ओम. ओम भगने भागोदरी भगण्यास्ते. ओम भगवती भिक्षाम देही. अरे बालका, अरे तुझ्याकडे काम दिलंय? तथास तू. आयुष्यमान भव. महाराज जाता जाता तेवढी कचऱ्याची पिशवी टाका की. अरे बालका हे तर करामती बी येणं दिसतंय. घ्या घ्या घ्या. अरे नको बालका, अरे नको बालका. जाऊ, जाऊ. हरि ओम. आला का? तू कशाला आलायस? मला 40 वर्ष नाही कष्ट करायची. मला पण लग्न करायचं. मोठे बाबाचं दर्शन करू दे की मला. आ, तुझ्या आईला तुझ्या- अरे. जा, तू काय नाही? शाळेत जा आधी, लग्न करतोय. आला तुझी बाबा आली. गाडी घे, गाडी घे. गाड्याखाली. अलख निरंजन. अलख निरंजन. अलख निरंजन. ठस ठस. माई साधू आले घराला, सुख शांती नाही बघ घराला. आणि सोन्यानं मोठे ठेवलं पोराला. चूक का बरोबर? बर काय दहानं आणा. हरि ओम. अलहक निरंजन. हरि ओम. ठस. महाराज नमस्कार. अष्टम पुत्रम सौभाग्यवतीम भवा. अहो इकडे बघा. असू दे, आशीर्वाद दिला. महाराज आमच्या मुलाचं लग्न होईना झाले. काय तुमच्याकडे उपाय आहे का? उपाय 100 बडकर 1. अरे तो माल आहे का? अरे तो आपल्याकडं स्टॉक भरपूर आहे ना? भरपूर आहे. काही विषय नाही. होऊन जाईल तुमचं लग्न. मुलाचं लग्न तुमच्या. ओके येतो मी. साहेब शिवाय किती असतील तुम्ही बाबा? बघ 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 बघ. आईला आला का? नाही लागा, दूध खायला का? देना का म्हणजे आडावलं. जावा जावा. भविष्य बघणार, नशीब पलटणार, त्याचं नव्हतं करणार. माई घरात कोण आहे? अरे अरे हे तर लॅपटॉपचं दान. हे तर पहिल्यांदा पाहतोय आम्ही. लॅपटॉपचं नाही, तांदळाचं द्या. अरे हे तर बहुत चेंगाट दिसतंय. आयुष्यमान भव. हरि ओम.
काय करू त्या चमडी बाबाला शोधला पाहिजे. राहिलीच असेल का त्याच्या टोपीत लपला असं काय? टायली बिलीच बी नाही का बुवा शोधायचं कुठला का हाऊजर सका अरे असल्या वड्यात कशाला तो येतोय बुवा? अव अरे तू क्या लगा बुवा तरी आम्ही आहे का तो कुठे बी येऊ शकतो पुढची जाऊ दे मागची जाऊ दे मधली राहू दे. पुढची जाऊ दे मागची जाऊ दे मधली राहू दे. मागची जाऊ दे पुढची जाऊ दे मधली राहू दे. मागची जाऊ दे पुढची जाऊ दे मधली राहू दे. मागची जाऊ दे पुढची जाऊ दे मधली राहू दे. ए बुवा काय चाललंय तुझं? हा मागची जाऊ दे पुढची जाऊ दे मधली राहू दे. हे परमप्रतापी सौंदर्यवती स्त्री हे मी तुम्हाला बघून नाही बोललो. वांगाळ बोलू नकस. म्हणजे बघा तुमच्या गावाला जी काही कामं अपूर्ण आहेत तुमच्या गावात जी काही साडेसाती आहे त्याच्याविषयी मी बोलत आहे. तुमच्या गावाला जी काही साडेसाती लागली ती जाऊ दे म्हणून मागची जाऊ दे. तुमच्या गावात मुलांची जी काही लग्न रखडली आहेत म्हणून भविष्यात येणारी जी काही इडापिडा आहे ती टळू दे म्हणून पुढची जाऊ दे. मधले जे काही 4 दिवस चांगले सुखाचे आहेत म्हणून मधली राहू दे. आलं का लक्षात? असं म्हणता सवय हा. बयो लयच कळते बाबा तुम्हाला. बसा बसा बसा. बसती बसती जरा हे पाण्याची कळशी ठेवते. अयो जरा बघा की माझा बी हात. आव असं काय बघताय? हिचं तर भविष्य पूर्ण काय वाढलंय. अगं आव बुवा काय तुम्ही बी सकाळनं मिस्त्री लावली हो त्याचा हाय ती दुसरा हात बघा हात की. धुवून यायचा नाही का? आव, राहिला आता. चमडी मार चमडी बाबांनी मार्ग दाखवला. मार दाखिला इथनं या. मारता मारता वाचलो माई तुझं कुणाशी पटत नाही. बसलेली जागा उठवत नाही. काय बाया हातातला मोबाईल सुटत नाही. बरोबर की चूक? हा ही मात्र बरोबर आहे बघा. माई भरपूर अडचणी आहेत तुझ्या आयुष्यामध्ये. मी सांगतो ते उपाय करणार का? मग सांगा की ओ महाराज करीन की. शेजारी मैत्रिणींच्यात बसायचं तेवढं टाळ. बाया. त्याच्यामुळे लय चुगल्या होत आहेत. नवऱ्याचा मार कमी खा. बाहेर पाण्याला जायचं टाळ. आणि वडाला 108 फेऱ्या मार. म्हणून जी काय पाठीमागे तुझ्या इडापिडा आहे ती सर्व टळून जाईल. माझा आशीर्वाद आहे तुला. बरोबर महाराज. तथास्तु. अलक निरंजन हरि ओम ठस ठस. अरे ते फोन लावून सांगितलं का नाही? तुम्ही लावा की त्याला फोन. मी बघतो आणि तिकडे कोण नाही लावलं. हॅलो हॅलो बोला की. अरे कुठे आलायस? पेराच्या हेरेपाशी पेरा अरे ते माझी तेवढी पुढे आणली का नाही? हा आणलाय की हो. आणि चपटीचं काय झालं? संत्र्याच्या 4 चपट्या आणली. लवकर घेऊन ये. आणि येताना 1 किलो चिकन घेऊन ये. आलोय हा आला का वैतागली पाक. हो चपटे महाराज हो. लवकर आपलं इथं शिजवून खाऊ कुठं तरी. झाडाखाली मस्त पाहिजे त्याच्यामध्ये. आलो लवकर ये. पण महाराज तुम्ही किती जण आहात? आम्ही 3 जण आहे. हा लवकर ये. आणि महत्वाचं म्हणजे अरे त्या 3 बायकांचं काय झालं? त्या 3 बायका नांदाय गेल्यात. अरे बाबा त्या 3 बायका पाहिल्या पाहिजे त्या. हो सगळी सोय पाहिजे. हा हरिओम ठस ठस. आला का बघ बाबा तिथं आहे चल त्याला पाय धरूया बघा इकडे बघा तुमचे भक्त उभे भक्त 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 उभे महाराज भक्त 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 उभे. हरिओम ठस ठस. अरे उठा बालकांनो उठा. चमडी बाबांनी लावला हो टन 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 लळा भक्तीचा हाय रे लळा भक्तीचा लळा भक्तीचा हाय रे लळा भक्तीचा चमडी बाबांनी लावला हो लळा भक्तीचा हाय रे लळा भक्तीचा हाय लळा भक्तीचा हाय रे लळा भक्तीचा हाय रे लळा भक्तीचा
बालकांनो परमप्रतापी अरे महावीर महागाने बाळकाव बारदस्त चमडी महाराज की चमडी महाराज की अरे हे तर लय असे हे दिसतंय पाक माझं फेडलं तुम्ही अरे धोतर हा महाराज चमडी बाबा आम्ही लय मोठी समस्या घेऊन तुमच्याकडे आलोय अहो आमची लग्नच होईना ती अरे लयच मोठी समस्या आहे तुमची बालकांनो हो हो अरे हे काय घातलंय गळ्यामध्ये अरे या वाढत्या महागाईच्या काळामध्ये अरे 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 अहो महाराज आमच्याकडे सोनं हाय पैसा हाय पण हान घालाय बाय नाही बर 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 हे असं का अरे असं का तोंड हलवतोय याच्यामुळे त्याचं लग्न होईना झालं नाही महाराज तसं हा, काही नाही बरोबर आहे, महाराज बरोबर आहे माझा बघा तुम्ही काय बघू हात बघा हात माझा अरे हात बोलशील केव्हा बाळा माझा हात बघा आणि समस्या सांगा काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडेसाती आली बरोबर आहे बरोबर आहे का घाबरू नकोस एक उपाय सांगतो गावाला 10 प्रदक्षिणा घाल 100 रुपये दक्षिणा ठेवू नकोस मन बघत होतो बरोबर का बरोबर पैसा खोटा दगडातला देव मोठा बरोबर आहे का बरोबर आहे हा अरे बालका तुझ्या यात लयच मोठा प्रॉब्लेम आहे कुठलं ग्रह कुठले अरे हे तोंड असं हलवतं रे अहो, बिना लग्नाचं पोर आहे घ्या समजून अरे पण हे असं काय केलं नाही माझ्या डोक्यात सगळी हलवून टाकतंय रे मला सवय आहे अरे कसली असली घाण सवय लावून घेतलेस असू द्या ती सवय घालवायचं काम करा आणि आमची लग्न करा एवढं हा तुझा स्वभाव लय बोळा पण अंगामध्ये लय चाळा आणि बायकांच्यावर तुझा डोळा हो तरी पण लग्न होईना अहो असू दे लवकरात लवकर तुझा लग्न होईल तथाच तू जय चमडी महाराज की महाराज माझा बी घ्या हात तुमच्या हातात आणि सांगा माझं भविष्य असंभव विनाशकारी अरे याच्या तर संतप्त स्थानावर शनी बसलाय आणि संतप्त स्थानावर म्हणजे काय बसलाय ना का बसवते की त्याला मग त्याला काढा की उपसून अरे पण मंगळसूत्र लग्न मंडपातून पळून गेलाय सगळंच गेलं का पळून बुवा हा. करा करा उपाय सांगतो करणार का करतो की करतो संत्र्याच्या दुकानाला फेऱ्या मारू नको नाही मारत वडाच्या झाडाला 108 फेऱ्या मार मारतो 110 मारतो हा आणि काळ्या कुत्र्याला वडापाव खाऊ घाल आणि त्यानं नाही खाल्ला तर अरे तू खा तुझा तर आत्मा शांत होईल हा तेच तर पाहिजे ना आम्हाला अरे नि मला कुत्र केलंय अरे नाही बालका वाईट वाटून घेऊ नको लग्न करायचं आहे ना तुला करायचं आहे लवकरात लवकर लग्न होईल हा मग करतो. पश्चिमेकडून मुलगी येईल तिला 2 डोळे 1 नाक आणि 1 तोंड असेल मला वाटलं पोरगीला 3 डोळे 8 पाय असतील अरे थट्टा करू नकोस महाराजचे विनाश करून टाकेन चुकलं आमचं चुकलं सॉरी असू दे लवकरच तुमची लग्न होतील लग्न होणार लग्न होणार होणार. घरात पाय हलणार आणि तुम्ही भिका मागणार अरे नाही काय लग्न होणार हा चमडी महाराज तुम्ही महान आहात चमडी अरे हो बालका शांत हो बाबा हे बाबा अरे अरे हो अरे हो अरे तांबडी बाबा अरे हो हे बाबा अरे हो अरे अरे बालका शांत हो अरे हो बालकांनो शांत व्हा आत्मा शांत हो रे जय चमडी हा आईला होय तू काय चमडी भाऊ म्हणलेला पश्चिमेकडनं येणार अजून काय पोरगी आलेली दिसना झाली दिवस मावायला पर अजून पोरगी नाही पोरगीचा पत्त्या नाही याला बाबानं फसावर बिसवलं नाही ना बघूया जरा वाट बघूया वाट बघूया बघू पुरीनो शिस्तीत चला तिथे गेलो काय बोलू नका आला का आली की लगा पण त्यांच्यावर एवढा गोतावळा कसं काय आला बुवानं काय बायांसकट सगळा सड पाठवला का काही आता मी काय म्हणतोय बुवा म्हणला होता पश्चिम गुंड पोरगी येईल 2 नाक असतील 4 डोळे असतील आता त्यांच्या संग 4 पोरं बी पाठवली ती आला का गंडीवला का काय बुवानं या बरं आता बघूया काय येईल ते पदरात मारून घेऊया तरी बघूया चालतंय. काय होतंय आडला हरी गाठवारी पाय धरी अरे सका
कुठली मुलगी यातली पसंत केली आज? मला बी कळना झालंय ना की माझी बायको कुठल्या आहे यातली ते. अहो त्या बुवानं म्हटला पूर्वी पाठवून साहेब बाया पाठवल्या ती बी पोरा सेकंड. नको आपल्याला करायला ही. अहो थांबा की जरा 35 वर्षाचा रेड झालो. भाकर तुकडा घालायसाठी एखादी बघूया चकणी चुकणी काय असेल शिंबडी बिंबडी पण बघूया कोण पोरं नसली फॅमिली असली तर तिची कोण आजूबाजूची काय चला, चला. विचारूया तरी. तुमच्या माघारी भाकरी तरी दिला आम्हाला काल. चला बघू. चला चला करा पसंत. तुमच्या पसंत- तांबडे बाबाचं लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय सांगितलंय तांबडी बाबाचं कोणाला कळू देऊ सांगितलेलं नका. कोणाला कळू देऊ नका हा. नका ग बयानो. ही दोघं बघा कशी कवजावणी बसली ती. पाहुणे अहो, एवढा मोठा गोतळा कशाला इकडे घेऊन आलाय? पोरींचे लग्न करायचे ते म्हणून आणल्याची. नवं यातली लग्नाची पोरगी नेमकी कुठली? कुठली ही गाय ही गाय पाहुणं काय म्हणताय राव तुम्ही? अहो बाई ही 3 पोरं कोणाची? पोर माझीच की. आणि ही 3 माझीच की. आता त्याच्या आईला त्याच्या राव 3 पोरांच्या आया पदरात पडायची वेळ आली की. आम्हाला हे पसंत नाही बरं का? पसंत नाही म्हणताय मी. पसंत नाही. काय पसंत नाही म्हणताय मग जातो आम्ही. अहो तुम्ही कशाला एवढे निकटपणे निर्णय घेताय? आधीच लग्न होईल ते मारायचं वय झालं आमचं. पोत्याने न्यायचा लुटून आपल्याच नाही. तुम्ही सांगतो तेवढा ऐका, कोणाला सांगू नका. शेजारची पोरं आम्हाला आजोबा म्हणायला लागली ती. आता तुम्ही आजोबा का आम्ही आजोबा? नाही नाही, आता तुम्हाला पसंत पडत असली तर बघतो आमचं आम्ही बघतो. नव बाई तुमचं नाव काय चायना. आणि तुमचं? मायना. आपण या चायना मालची काय गॅरंटी बिरंटी आहे का नाही? गॅरंटी होय हाय की 24 कॅरेट सोनं आहे सोनं. तोंडावनं दिसतंय का नाही तुला गाड्या? आला का त्याच्या आईला. बरं काय करूया माहितीये का? बघूया काहीतरी. काय म्हणणं का तू काय म्हणणं आहे तुझं? आपलं आता आपल्याला चालतील काय पुढे? चालतील. आता काय कोळसा दिला तरी चालेल. बरं चालतं एक काम करा. मायना मला घेतो. चायना माल येऊ दे इकडे. हे जा बाई तिकडे जा. चल जा. बाळा. पिंट्या. वसंत आहे का सुनबाई? आहे पसंत आहे. तुम्हाला पसंत आहे का चायना माल? आबा बोल मी की. काय म्हणते आता काय करायचं व? काय करायचं म्हणजे त्यांनी काय मागितलं प्याला बेला त्यांच्यात टाकायचं औषध झोपच आणि सळायचं पाहून आपण सगळं घेऊन पोत्यानं आजच खेळ करते का नाही बघा. आजच करायचं आहे मग. अरे भाड्यानो लगीन केलं 4 पोराच्या आया आणले तसा घरात गावात तोंड दावायला जागा ठेवलेला नाही असा नावाची किस्ती बदलामी केली कुत्र्यानो. लाजा वाटते ते का तुम्हाला? असू द्या तुकड्याला आधार जागा यातला काय कळतं? आपल्या माणसाला मिळेल का? कोण देणार तुकडा? जे मिळालंय ते बघा. ए चायना जरा सरबत बिरबत आण काहीतरी. बघ आता आवाज दिलाय त्यानं त्या सरबतात टाक औषध आणि सगळी झोपली की तुझ्या नवऱ्याची चेन काढ 5 तोळ्याची. काहीच करू नका. आज रात्रीच काढून ठेवते का नाही पण बघा. माझ्यापाशी दे नाहीतर परत जाची एकटेच घेऊ. तुझ्यापाशीच देते हा की. ये जा पुरी देणार ठेव तू पण काय ठेवायचं नाही. काम फत्तेच करून हा. येतो की नाही बघा. सरबत चांगला करत त्याच दे आणि होय होय. हा पोरा काय ठेवायचं नाही आपल्यासनी. पोत बित बघून ठेवली देस का नाही गाडी? अरे बोलो फोन लाव त्यासनी. जा तिकडे फोन लाव जा. ताण लागली बोलून बोलून तुझे जसा सुकला मग. जेव्हा वय होतं लग्न तेव्हा लग्नाचं बघितलं नाही ना. आता आम्ही आणली ते धोंडू बाबा हे असं आणले ते काय धोंडू बाबा चमडी बाबा गुंड चमडी बाबा त्यो त्याच्या आशीर्वादानं आपल्याला मिळालेला प्रसाद कसा तरी आता तो खायचा राहिला बाजूला इथं डोक्याला ताप गेला. केले पण ते आता 21 वर्ष यांनी लग्न केलं या 21व्या वर्षी. आपलं थांबवले 35 वर्ष याला काय अर्थ आहे? आला बघ सर. आला, 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 आला. अगं तुझ्या म्हाताऱ्याला बी दे. म्हाताऱ्याला बी दे. मग तू घे जरा. काय डायबिटीस आहे का? मी आता जेवली हो मला नाही आवडत. पोराला बी दे. पोरं पोरं आपलं- खेळायला गेली ती एवढीच केलं मी. चालते सरबत ऑलरेडी केलाय लागा. किती दिवसात सरबत असला पितोय प्या की काय येता काय मन शांत झालं बरं का? आत्या, बरोबर आहे. चांगलं आहे का हो? चायना सगळ्यात भारी. चायना माल आहे बरं का ह्यो. असा हा, काय होतं या? प्या प्या. असा सरबत कधी केलंय? हे भावाला का होतं या? सरबत टाकायला जास्त पडल्या का? काय प्रॉब्लेम काय आहे? हा साहेब काय भाड्या रेडीमेड आणल्याच आवरत चांगली.
सका आणि तुकाची चमडी बाबाने केलेली फजिती तुम्हाला कशी वाटली? अगं चायना सांग. कसं वाटलं तुम्हाला ज्योतिषी बुवाचं आमच्या प्लॅनिंग? कसं वाटलं म्हणजे विचार की अजून कशी मजा आली चायना महिन्याची. तुम्ही बी सांगा कमेंट मध्ये. काय झालं माहितीये का? माझी निवड चुकली. खरं मायना माझ्याकडे पाहिजे, चायना तिकडे पाहिजे. आता जाऊ द्या बोंबाला प्लॅनिंग आता. कमेंट मध्ये सांगा लग्नाची मजा यांच्या कशी चालली. बाबा बोला की वाईट काहीतरी. तुम्हाला तांबडेवाल्या बाबाचं कसं वाटलं कॅरेक्टर कमेंट मध्ये सांगा. आणि आमच्या कॉमेडी खरेकर युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि व्हायरल करून टाका. सबस्क्राईब करा. जसं नमस्ते.